पीएम किसान सम्मान निधि की 22वीं किस्त की तारीख का ऐलान कर दिया गया है। सरकार ने आधिकारिक तौर पर पीएम किसान सम्मान निधि की 22वीं किस्त की तारीख का ऐलान कर दिया है। केंद्रीय कृषि विभाग की तरफ से ट्वीट किया गया है, जिसमें बताया गया है कि किसानों के खाते में 13 मार्च को पीएम किसान सम्मान निधि की 22वीं किस्त जारी कर दी जाएगी। इस वक्त बड़ा अपडेट पीएम किसान को लेकर आ रहा है। नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर काल संध्याकाळी केंद्र सरकारने अधिकृतपणे पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची तारीख जाहीर केली असून ही तारीख आता पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर देखील सध्या दिसायला सुरुवात झाली आहे आणि ती तारीख आम्ही तुम्हाला थेट व्हिडिओच्या सुरुवातीला सांगणार आहोत, कारण की आता नक्की त्याच दिवशी तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्र मिळणार आहेत आणि आता हे 100% कन्फर्म देखील झाले आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजचे संपूर्ण आणि सविस्तर असे अपडेट। तर मग शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने काल पीएम किसान योजनेच्या अधिकृत अशा पोर्टलवर या योजनेच्या 22व्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी जे अधिकृत अशी अपडेट जाहीर केली आहे आणि या अपडेटनुसार द ऑनरेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज 22nd इन्स्टॉलमेंट ऑफ पीएम किसान ऑन 13 मार्च 2026 फ्रॉम गुवाहाटी आसाम। म्हणजे शेतकरी मित्रांनो, देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे वितरण आता 13 मार्च 2026 रोजी आसाम राज्यामधील गुवाहाटी येथून करणार आहेत, कारण की उद्या गुवाहाटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाला भरपूर सारे केंद्रीय मंत्री आणि आसाम राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे देखील मंत्रिमंडळ उपस्थित राहील आणि यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाअंतर्गत 22व्या हप्त्याचे वितरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। अशा प्रकारची अधिकृत आणि 100% कन्फर्म अशी माहिती आता केंद्र सरकारच्या माध्यमातून समोर येत आहे। यासोबतच शेतकरी मित्रांनो, यामधील दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला उद्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील राज्य सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे का? तर हा व्हिडिओ शूट करेपर्यंत आणखीन तरी राज्य सरकारने अधिकृतपणे या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणाबद्दलची कोणतीच अधिकृत अशी माहिती जाहीर केली नाहीये। त्यामुळे नक्की उद्या तुम्हाला पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता मिळणार आहे का नाही हे आणखीन देखील कन्फर्म न झाल्यामुळे आम्ही तुम्हाला याबद्दलची खोटी किंवा चुकीची माहिती देऊ शकत नाही आहोत। त्यामुळे जेव्हा पण याची अधिकृत अशी माहिती समोर येईल तेव्हा सर्वात अगोदर ती माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार असल्यामुळे तुम्हाला फक्त आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करून ठेवायचे।